धावत्या लोकलमधून पडून इतक्या प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे की दरवाजात उभं राहून प्रवास करताना ट्रॅकवर पडून इतके जण जखमी झाले। रोज काही ना काहीतरी असं कानावर येत असतं आणि हे सगळं थांबावं यासाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे। बघूया। गेल्या 9 जूनला मुंब्र्यामध्ये झालेली ही दुर्घटना। गर्दीने खचून भरलेल्या 2 धावत्या लोकलमधून खाली पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला। तब्बल 3 महिन्यांनी या दुर्घटनेचा अहवाल समोर आलाय। लोकलच्या फुटबोर्डवरून प्रवास करणं कसं जीवघेणं ठरू शकतं हे या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। CSMTहून कर्जतला निघालेल्या लोकल ट्रेनच्या 9व्या कोचमध्ये एक प्रवासी फुटबोर्डवर उभा होता। या प्रवाशाच्या पाठीवर काळ्या रंगाची बॅकपॅक होती। हा बॅकपॅक साधारण 30 सेंटीमीटर जाडीचा होता। प्रवासी फुटबोर्डवर उभा असल्यानं समोरून वेगात येणाऱ्या लोकलच्या प्रवाशावर त्याची काळी बॅग आपटली। ही टक्कर एवढी भीषण होती की दोन्ही लोकल ट्रेनमधील प्रवासी ट्रॅकवर पडले। या दुर्घटनेत 5 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले। अशी माहिती चौकशी समितीच्या अहवालात पुढे आली आहे। दरम्यान मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल प्रवासात होणारे असे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनानं आता महत्त्वाचं पाऊल उचललंय। ते म्हणजे स्वयंचलित दरवाजा असलेल्या लोकल चालवण्याचं। मध्य रेल्वेनं कुर्ला कारशेडमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवलेल्या नॉन AC लोकलची यशस्वी चाचणी घेतली। चाचणी दरम्यान स्वयंचलित दरवाजे योग्य प्रकारे काम करत आहेत की नाहीत, प्रवाशांच्या चढ उतारासाठी पुरेसा वेळ मिळतोय का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवाजे बंद केल्यानंतर गर्दीमुळे प्रवाशांची घुसमट तर होणार नाही ना, यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला। आता काही महिन्यातच स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल मुंबई डिव्हिजन मध्ये जाणार आहे। या लोकलचा प्रवाशांचं सुरळीत अपघातांचे प्रमाण पण 0वर येईल। मात्र ज्या लोकल सेवा आता सुरू आहेत त्यापेक्षा अधिक लोकल सुरू केल्यास प्रवाशांना सुरळीत प्रवास करता येईल। या चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले तर लवकरच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या या नवीन लोकल दाखल केल्या जाणार आहेत। त्यामुळे लोकल प्रवास सुरक्षित होईल अशी अपेक्षा आहे। यामधला पहिला बदल आहे लोफर वाले दरवाजे, ज्याच्यामध्ये आडव्या पट्ट्या लावलेल्या असतात, त्यातून हवा ही डब्यामध्ये देखील खेळती राहते। दुसरी त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम म्हणतो, जी की छतावरती लोकल ट्रेनच्या किंवा लोकल कोचच्या छतावरती लावलेली असते आणि लोकलच्या डब्यामधील ऑक्सिजनचं प्रमाण मेंटेन करण्याचं काम करते। यासोबतच तिसरी गोष्ट म्हणजे वेस्टिब्यूल्ड कोचेस, एका कोचमधनं दुसऱ्या कोचमध्ये जाता येईल अशा प्रकारची अरेंजमेंट आपण करतो आहोत। या अरेंजमेंटच्या माध्यमातून आपली जी गर्दी आहे ती सर्व डब्यामध्ये समान रूपामध्ये विभागली जाईल। स्वयंचलित दरवाजांच्या या लोकल सुरू झाल्या तर मुंबई लोकल प्रवासाचं स्वरूपच पूर्णपणे बदलून जाणार आहे। लोकलमधून पडून मृत्युमुखी पडणाऱ्या लाखो प्रवाशांचा जीव वाचेल। त्यामुळे सुरक्षित लोकल प्रवासाचं अंतिम स्टेशन गाठणं सुलभ होणार आहे। सुशांत पाटीलसह श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज, मुंबई।